टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नालासोपाऱ्यातले बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सीताराम गुप्ता यांच्या घरावरती आज सकाळी ईडीचा छापा पडलेला आहे। मी आता त्याच नालासोपारा पूर्व संतोष भवन या परिसरामध्ये आहे। आपण बघू शकता की हे त्यांचं चाळीमधलं हे त्यांचं घर आहे आणि या घरामध्ये याच ठिकाणी ते राहत असतात आणि याच ठिकाणी ते ईडीचे जे छापे आहेत सकाळपासून हे अधिकारी जे आहेत पूर्ण या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये कसून चौकशी करत आहेत। हा परिसर जो आहे हा पूर्णपणे चाळीने व्यापलेला आहे। जे नालासोपारा वसंत नगरी परिसरामध्ये या ठिकाणी 41 इमारतीची मोठ्या प्रमाणामध्ये तोडक कारवाई झालेली होती। जवळपास 7,000च्या वर जे नागरिक जे आहेत या तोडक कारवाईमध्ये बेघर झालेले होते आणि तो जो सर्व बांधकाम जे आहे हे सीताराम गुप्तांनी केलेलं होतं आणि या प्रकरणामध्ये ईडीकडे याचा पूर्ण तपास गेलेला होता। ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि जेव्हा ईडीकडे तक्रार दाखल झाल्याच्या नंतर आज सकाळपासून ईडीचे अधिकारी आणि पूर्ण बंदोबस्तासह या ठिकाणी सीताराम गुप्ता यांच्या घरामध्ये त्यांची सकाळपासून चौकशी सुरू आहे। टोटल वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये अशी 13 ठिकाणी ईडीचे छापे पडले असल्याची सध्या तरी माहिती आहे। मात्र सध्या सीताराम गुप्ता यांच्या घरामध्ये तरी ईडीचे अधिकारी आणि पोलीस असल्याचं आपल्याला प्रथमदर्शनी समोर येत आहे। सध्या हे दिवसभर छापे सुरू असणार असल्याचे सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळत आहे। मात्र 41 इमारत प्रकरणामध्ये हे ईडीचे छापे या ठिकाणी सुरू झाला असल्यामुळे या ठिकाणचे अनेक अनधिकृत बांधकाम माफिया असतील, बांधकाम विकासक असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणच्या अनेकांचे धाबे या छाप्यामुळे दणाणलेले आहेत। त्यामुळे आता या सर्व ईडीच्या चौकशीमध्ये काय नेमकं निष्पन्न होतं हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।